उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, आलेल्या सर्वांचा पहिला प्रथम मी मनापासून स्वागत करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आजचं शिबिर हे भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढण्याची आणि जिद्दीने उभं राहण्याची निश्चितपणाने प्रेरणा देईल. पवार साहेबांनी आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करत असताना एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा अशी संकल्पना आम्ही सर्वांनी केली. आपल्याकडे शिबिर व्हायचं, पहिल्या दिवशी शिबिर असायचं, दुसऱ्या दिवशी सांगता सभा असायची. आम्ही थोडा बदल केला, त्याला लढलं पाहिजे, कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेलच, पण पहिल्या शिबिराच्या नंतर पहिला मोर्चा हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातून काढायचा इतिहास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून होतोय. मी आत्मविश्वासाने सांगतो, त्याचा उल्लेख दादाने केला की उद्याचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा अलगार असेल आणि हा शेतकरी उद्याचा हे सरकार उलटून टाकण्याला कारणीभूत ठरेल अशा प्रकारचा विश्वास आहे. मी राज्याचा दौरा करत असताना मध्ये अतिवृष्टी होती, काही जिल्हे केले की पाहिलं, काही लोक सांगायचे पक्ष संपतात, पण शिल्लक राहिलेल्या या नेत्यांनी आणि प्रामाणिक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे फार मोठ्या की उद्याचा उज्ज्वल भवितव्य, उद्याचा उज्ज्वल अशा प्रकारचं पक्षाची झेप या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. जालन्याला राजेश भैया असतील, अनिल बाबू असतील, बुलढाण्याला राजेंद्र शिंगे असतील, फार मोठ्या प्रमाणात उत्साह. अकोल्याला आपलं काय आहे, पण दोन कार्यकर्ते असले की अकोल्यामध्ये आजही साहेबांसाठी लढतो. संग्राम असेल, रशीदबाई असतील, आम्ही आजही साहेबांसाठी प्रामाणिकपणाने लढतो. अशा प्रकारचा विश्वास सुद्धा मला तिथं पाहायला मिळाला. मी जळगावला गेलो, फार चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे. मी जितेंद्ररावांना फोन केला, जळगावमध्ये मी गेलो तेव्हा ही कन्या आमची भेटली. साहेब, या मुलीने जिथे जिथे होईल, समाजाचा असो त्या कुठेही संकट आलं तर ही मुलगी आमची तिथे जाते. मी गेल्यानंतर पाहिलं, इतका प्रचंड प्रमाणात तिला पाठिंबा मिळाला, इतका प्रचंड पाठिंबा मिळाला. मी रात्री जितेंद्ररावांना फोन केला, आवार साहेब, ही मुलगी जर महाराष्ट्रामध्ये फिरली तर पक्षाची बळकटी याच्या दुप्पटीने वाढेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला निश्चितपणाने दिसतो. काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. अध्यक्ष म्हणून मी आपल्याला एवढंच सांगितलं, काही अवघड नाही. मनामध्ये ठरवलं तर आपण यश मिळवू शकतो. प्रत्येकाने मनामध्ये ठामपणाने ठरवलं की आपल्याला पक्ष वाढवायचा. रोज बातम्या येतात,
त्याकडे लक्ष देऊ नका. आपण प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे. काही निरीक्षक चांगलं काम करतायत, काही अध्यक्ष जीवापाड रात्रंदिवस काम करतायत. मनापासून त्या ठिकाणी त्यांना पक्षासाठी आणि पवार साहेबांसाठी काम करण्याची प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. मी आपल्याला आजच्या या शिबिराच्या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने, आणि मी बारकाईने लक्ष ठेवणार आहे, थोडा बदल करणार आहे. आमचा निरीक्षक किंवा प्रभारी जाईल, हा फक्त तिथे गेल्यानंतर जो काम करत असेल त्या काम करणाऱ्याचा रिपोर्ट देईल आणि त्याला बहुमान देण्याचं काम पक्षामध्ये निश्चितपणे होणार आहे. आणि जो फक्त पुढे मागे करत असेल त्यांना आपण राष्ट्रीय पातळीवर आपण पाठवून देऊ. साहेब, काय कार्यकर्ते बघितले, पद नाही पण पक्षासाठी काम करण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करताय, फार मनापासून प्रयत्न करताय. त्यांना असं वाटत नाही की माझ्याकडे पद आहे म्हणून मी काम केलं पाहिजे, पण साहेबांचा पक्ष परत उभा केला पाहिजे अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक जिद्द आहे. आज प्रशिक्षण शिबिर आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला भविष्य काळातल्या असलेल्या या संघर्षातून आपल्याला पक्ष कसा वाढवायचा याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. वोट चोरी असेल, सध्याची राजकीय परिस्थिती असेल, जाती धर्माच्या मध्ये तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याची परिस्थिती असेल, याच्यावर आपला पक्ष कसा उभा राहायला पाहिजे, कसा यशस्वी झाला पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणाने मार्गदर्शन मिळेल. मग काम करणारे खरे तुम्ही आहात. कोण मोठा कोण छोटा याच्यापेक्षा साहेबांचा असलेला पक्ष सगळे गेल्यानंतर सुद्धा सामान्य कार्यकर्ता उभा करू शकतो, हाच विश्वास या असलेल्या शिबिरातून आपल्याला दाखवायचा. साहेबांनी एक संदेश दिला, गेले असतील त्यांना जाऊ द्या, नवीन लोकांना घेऊन पक्ष बांधा, नवीन लोकांना संधी द्या. मग ते पराभव होईल का विजय होईल याच्याकडे बघू नका, पण जो पक्षासाठी लढतो त्यालाच संधी देण्याचं काम यापुढे केलं पाहिजे अशा प्रकारची सूचना सुद्धा आम्हाला विनंती करतो. अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आहे. रोहितजी पवार असतील, आमचे पक्षाचे सगळे नेते मंडळी असतील, आपल्या सर्वांनी एकजुटीने काम करूया आणि विश्वास निर्माण करूया. असा विश्वास निर्माण करू की काही चुकलं तर मला समजावून सांगा, परंतु फील्ड वर्कवर काम करूया. उद्याचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा होईल. मोर्चा काढला म्हणून आपण थांबायचं नाही. ताईंनी सूचना केल्या की नुसतं एक दिवसाचा मोर्चा काढू नका, हा शेतकऱ्यांचा आवाज हा जिल्हा स्तरावर परत उमटला पाहिजे, जिल्हा स्तरावर आंदोलन झालं पाहिजे. मला अभिमान आहे देशमुख साहेब की पहिल्या प्रथम जनसुरक्षेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचा आंदोलन करण्याचा निर्णय यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये झाला आणि राज्यामध्ये आपल्या 90% पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि एक वेगळ्या प्रकारचा या असलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडी मजबूतीने उभं राहायला एक चित्र निर्माण केलेलं आहे. आता लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे, म्हणून कायम आपण आता कार्यक्रम आंदोलनाचेच घेणार आहोत. जिल्हा स्तरावर आता शेतकऱ्यांचा आवाज तर उठवूच, आता युवक आणि बेरोजगारीच्या बाबतीमधला प्रश्न सुद्धा आम्ही लगेच हातात घेणार आहोत. माझ्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे, लढाई आहे. ही लढाई करत असताना पक्षाचा प्रोग्राम तुम्हाला दिला जाईल. जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर या ठिकाणी आंदोलन केली जाते. पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, औद्योगिक क्षेत्रातल्या असोसिएशनला निवेदन देऊ, सरकारी भरती, नोकर भरती या संदर्भामध्ये पुढची लढाई ही राष्ट्रवादीची असेल. आम्हाला धर्माच्या वादामध्ये सापडायचं नाही, आम्हाला लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भातून आवाज उठवायचा आहे. हाच निर्णय घेऊन आपण लोकांमध्ये एक परिवर्तनाचे निर्णय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी एवढंच आपल्याला विनंती करण्यासाठी उभा आहे. साहेबांचा विश्वास आहे, सार्थ करूया, नव्या जोमाने काम करूया. जो काम करेल त्याचा रिपोर्ट हा माझ्याकडून साहेबांकडे आणि नेत्यांकडे जाईल, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मनापासून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण शपथ घेऊया, उद्याचा महाराष्ट्र गेले तरी कोणी
शरद पवाराशिवाय महाराष्ट्र आणि शरद पवारशिवाय सत्ता होऊ शकत नाही, अशा प्रकारचा विश्वास निर्माण करूया एवढंच सांगतो. विशेषतः नाशिक जिल्हा, नाशिक शहर या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि सुनील भोसाराचं पण मनापासून इथं अभिनंदन करतो. 8 दिवस या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. माझ्या पक्षाच्या सर्व राज्याच्या असलेल्या लोकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.